माझ्या भाषणाला सुरुवात करते। सर्वप्रथम आजपर्यंत ज्यांच्या प्रयत्नातून आणि त्यागातून आज माझा सुफलाम सुजलाम असा भारत देश संपूर्ण जगात ताठ मानेने वावरत आहे आणि ज्यांचे बलिदान म्हणजे दगदगता अंगार आहे, अशा समर्थ भारताच्या सर्व शिल्पकारांना मी वंदन करते आणि मी नंदिनी राहुल महागडे श्री वाग्देव विद्यालय वाटरा स्टेशन आपल्या समोर मांडत आहे जगातील सर्वोत्तम राजश्री छत्रपती यांचे भाषण। दिला तर दणकत, मोडला तर मनकत, बोलली तर एकदाच आणि झुकली तर मुद्रात, तोही फक्त शिवछत्रपतींनाच, शिवछत्रपतींनाच। हर हर महादेव आवाज सुटला, मोगलाच्या कपाळावर घाम फुटला, मावळ्याच्या धडकत्या नंग्या तलवारी पळती माघारी। शिवबा, जर तुम्ही अजून 10 वर्ष जगला असता ना तर मोगलांनी सुद्धा भगवान फडकावला असता, मोगलांनी सुद्धा भगवान फडकावला असता। रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, विचारत असा यात्रेला आणि विचारत असा हरीना, माझा शिवबा कसा होता, माझा शिवबा कसा होता। मित्र हो, 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या भूमीला एक कर्तृत्ववान वीरपुत्र मिळाला, ज्याने स्वतःच्या धाडसाने, पराक्रमाने, शौर्याने, जिद्दीने होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं केलं आणि या महाराष्ट्राच्या भूमीत मराठ्यांचा भगवा झेंडा आणून रावला। अनेक स्वकीय व परकीय संत आणि सत्ता या महाराष्ट्राच्या उरावर थया थया नाचत होत्या, स्त्रियांची अब्रूली जात होती, अनेक बायांच्या कुंकवाचा धनी मारला जात होता, शेतकऱ्यांना कोणी कैवारी राहिला नव्हता आणि अशा या परिस्थितीत महाराष्ट्राला हवा होता तणावा संकार, झगमगता पेटता अंगार। अखेरची वेळ आली आणि सह्याद्रीची गर्जना झाली। 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर रयतेचा कैवारी जन्माला आला। छत्रपती शिवरायांचा जन्म झाला। त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व त्यांच्या आईचे नाव जिजाबाई असे होते। माँसाहेब जिजाऊला शिवरायांना प्रेमाने शिवबा असे म्हणत। महाराष्ट्रात शिवरायांना अनेक नावाने ओळखले जाते। शिवबा, शिवबराजे, शिवराय, शिवा अशा अनेक नावांनी ओळखले जाते। छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा पुत्र संभाजी या दोघांचाही उल्लेख शिवशंभू असा होतो। शिवरायांपूर्वी अनेक राजे होऊन गेले, शिवरायानंतरही अनेक राजे उदयास आले, पण सर्वात आदर्श राजा म्हणून ओळखतात ते फक्त शिवछत्रपतींनाच, शिवछत्रपतींनाच। तलवार तर स्वराज्यात हातात होती, ताकद तर स्वराज्यात मनगटत होती, पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त माझ्या शिवबाच्या मनात होती, फक्त माझ्या शिवबाच्या मनात होती। मित्रांनो, आज असं वाटतं की भल्या पहाटे उठावं, रायगडच्या पायऱ्या चढाव्या, राजांना हाक मारावी, विचारावं, म्हणावं, राजे तुम्ही कशी पकडली एवढी बलाढ्य झाल्याने तलवार? राजे तुमच्या मावळ्यांच्या हातात चहाचे कप हात लटलट कापतात तो राजे। राजे तुम्ही स्वराज्य वेडे, राज्य वेडे भारावले होता, पण तुमचा हा मावळा बघा आज कशा 2-2 गलफेट घेऊन मिरवतोय आणि पाण्याची तहान लागली की बिअरच्या बोटला घेऊन पितोय। ही परिस्थिती आहे महाराष्ट्रावाली राजे, ही परिस्थिती आहे महाराष्ट्रावाली राजे। माझ्या शिवरायांनी 16 वर्षात तोरणा किल्ला स्वराज्यात आणला। या वयात आमची पोरं काय करतात? अरे आज आम्ही पाहतोय या स्वराज्यामध्ये आमची पोरं शिवरायांचा पेहराव काय करतात, भली मोठी दाढी काय वाढवतात, कानात बाळी काय घालतात, डोक्याला चंद्रकोर काय लावतात। अरे पण मला हे सांगायचंय की या समाजात मी शिवरायांसारखा दिसतोय का, त्यापेक्षा मी शिवरायांसारखं वागतोय का? हे जर लक्षात आणले तर समाजात कधी मान खाली घालायला लागणार नाही। मित्रांनो, हे हिंदवी स्वराज्य व्हावे अशी स्त्रीची इच्छा होती, तर शिवाजी म्हणून शिवाजी होत नसते, तर संभाजी म्हणून संभाजीचा गुण येत नसतो, तर शिवाजी कोणाला म्हणायचे? 65 किलोची तलवार रागवते त्याचं नाव वेसाजी, 2000 शत्रूशी एकटा झुंज देतो त्याचं नाव बाजी, हात तुटला तरी रडत राहतो त्याचं नाव तानाजी, 8 तासात दिल्लीवर पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी, 1.5 तासात दुश्मनाच्या तंबूचा कळस चोरून आणतो त्याचं नाव धनाजी, आणि जो वाघाला फाडतो त्याचं नाव संभाजी, आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याची निर्मिती करतो त्याचंच नाव शिवाजी, त्याचंच नाव शिवाजी। स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला
अंधार फार झाला दिवा पाहिजे, अंधार फार झाला दिवा पाहिजे आणि या महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊचा पुत्र शिवा पाहिजे आणि या महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊचा पुत्र शिवा पाहिजे. विजयासारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला, वाघनखाने अफजल खानाचा कोथळा पाडून गेला, स्वर्गात गेल्यावर देवाने त्याला झुकून मुद्रा केला, असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला, असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला. आणि जाता जाता एवढंच सांगावं वाटतं की या सह्याद्रीची उंची आसमानाला भेटली ती उगाच नाही तर लाखो मावळे रक्ताचा अभिषेक केला इथे, रक्ताचा अभिषेक केला इथे. धन्यवाद. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वाघदेव महाराज की जय. धन्यवाद. धन्यवाद नेहा.